Today we are performing experiment number 6, which is test the performance of the DC motor. DC मोटर बघणार आहोत आपण आज. DC मोटर म्हणजे काय आणि कुठे कुठे यूज करतात. A DC motor or a direct current motor converts electrical energy into mechanical energy. A direct current motor is fairly simply electrical motor that uses electricity and a magnetic field to produce torque which turns the rotor and hence give the mechanical work. इथे टाइप्स ऑफ ज्या मोटर्स आहेत त्यांचे फोटो दाखवलेले आहेत बघा. ह्या टाईपमध्ये DC मोटर यूज करतो आपण. तर DC मोटरचं मेन फंक्शन आहे इलेक्ट्रिकल एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते DC मोटर. इंटरनल कन्स्ट्रक्शन डायग्राम दाखवलेली याच्यामध्ये. शंट पोल आहे दाखवलेले, 4 शंट पोल आहेत. त्याच्यानंतर इंटरपोल आहेत 4. आर्मेचर आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे आहे रोटर आहे, ॲक्शियल आहे, ब्रशेस दिलेले आहेत, कम्युटेटर आहे आणि स्ट्रॅटर आहे. आणि 2 साईडला हे जे मधलं कनेक्शन आहे त्याच्या बाजूला 2 फील्ड मॅग्नेट्स दिलेले असतात, नॉर्थ अँड साऊथ पोल. ठीक आहे. ही इंटरनल कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. तर वर्किंग प्रिन्सिपल बघू आपण DC मोटरचं. द वर्किंग प्रिन्सिपल दाखवलेलं आहे इथे बघा. साऊथ पोल दाखवला आहे मॅग्नेटचा, नॉर्थ पोल आहे, त्याच्यामध्ये इंडक्शन कॉईल दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे मूव झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं आणि टॉर्क प्रोड्यूस होतो. व्हेन द इलेक्ट्रिकल करंट पासेस थ्रू अ कॉईल इन द मॅग्नेटिक फील्ड, द मॅग्नेटिक फोर्स प्रोड्यूस अ टॉर्क विच टर्न्स द DC motor. The commutator reverses the current each half revolution to keep the torque turning the coil in the same direction. जी कम्युटेटर आहे तो करंट जो आहे तो रिव्हर्स करतो, कारण अर्ध्या रिव्होल्यूशन नंतर तो रिव्हर्स करतो का, तर टॉर्क जो आहे तो सेम ठेवण्यासाठी. कारण मग मोटर जी आहे ती एकाच डायरेक्शनमध्ये, जेणेकरून मोटर जी आहे ती एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हावी म्हणून. ठीक आहे. ही जी आहे ही वर्किंग प्रिन्सिपल आहे आपलं DC मोटरचं. तर यात 3 टाईप्स आहे DC मोटरचे. फर्स्ट वन इज DC शंट मोटर, सेकंड वन इज DC सिरीज मोटर, थर्ड वन इज DC कंपाऊंड मोटर. तर इथे DC शंट मोटरची डायग्राम दाखवली बघा. याच्यामध्ये शंट फील्ड वाइंडिंग आहे, त्याच्यानंतर DC मोटर दाखवलेली आहे आणि आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे. मधले जे स्ट्रक्चर आहे आर्मेचर ते दाखवलेलं आहे खाली डायग्राममध्ये. तर याच्यामध्ये जे आहे DC शंट मोटरमध्ये द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 2 वाइंडिंग्स इज कनेक्टेड अक्रॉस द कॉमन DC पॉवर सप्लाय. द रेजिस्टन्स ऑफ शंट फील्ड वाइंडिंग इज ऑलवेज हायर दॅन द आर्मेचर वाइंडिंग. This is because of the number of turns of the field winding is more than the armature winding. The cross-sectional area of the wire used for field winding is smaller than that of the wire used in armature winding. यामध्ये काय असतं, नंबर ऑफ ज्या वाइंडिंग्स आहेत फील्ड वाइंडिंग्स, त्या फील्ड वाइंडिंग्स ज्या आहेत त्या जास्त असतात आर्मेचर वाइंडिंगपेक्षा, म्हणून त्या मोटरला शंट वाइंडिंग म्हणतात. म्हणजे शंट वाइंडिंग जी मोटर आहे DC शंट मोटर जी आहे त्याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग्सचे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते जास्त असतात आर्मेचर वाइंडिंगमध्ये वाइंडिंगपेक्षा. तर ही आहे DC शंट मोटर. त्याच्यानंतर DC सिरीज मोटरमध्ये काय असतं, फील्ड वाइंडिंगच्या ज्या टर्न्स आहेत त्या थिक
थिक वायरने असतात आणि त्याचे टर्न्स जे आहेत ते कमी असतात. म्हणजे डी सी शंट मोटरमध्ये फील्ड वाइंडिंगचे टर्न्स जे आहेत ते जास्त असतात. डी सी सिरीज मोटरमध्ये फील्ड वाइंडिंगचे टर्न्स कमी असतात आर्मेचर वाइंडिंगपेक्षा. ठीक आहे. इथे याच्यामध्ये काय आहे, डी सी सिरीज मोटरमध्ये द फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन द सिरीज विथ द आर्मेचर. द करंट पासिंग थ्रू द सिरीज वाइंडिंग इज सेम ॲज द आर्मेचर करंट. Therefore, the series field winding has fewer turns, thick wire than the shunt field winding. Also, therefore, the field winding will passes a low resistance than the armature winding. त्याच्यामुळे डी सी सिरीज मोटर मध्ये कमी रेजिस्टन्स निर्माण होतो आर्मेचर वाइंडिंगपेक्षा. ठीक आहे. आणि थर्ड वन इज डी सी कंपाऊंड मोटर. तर याचे 2 टाईप्स आहे, लॉंग शंट कंपाऊंड मोटर, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. आणि त्याच्यानंतर जे आहे ते कम्युटेटिव्ह कंपाऊंड मोटर आणि डिफरन्शियल कंपाऊंड मोटर, हे टाईप्स आहे त्याचे डी सी कंपाऊंड मोटरचे. तर मोस्टली जे यूज केले जातात तर ते आहेत 2 टाईप्स यूज केले जातात, डी सी सिरीज मोटर आणि डी सी शंट मोटर. तर आपल्याला डी सी मोटर जे आहे त्याचं इंटरनल जे ॲक्च्युअलमध्ये जे फंक्शन आहे कसं वर्क करतं ते बघायचं आहे. ते प्रॅक्टिकली बघू आपण.